नमस्कार. आर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नरंदे तालुका हातकणंगले येथील ब्रिलियंट स्कूल नरंदे या सैनिकी शाळेमध्ये 78वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्कूलचे विद्यार्थिनींनी गावातून प्रभात फेरी काढली व स्कूलच्या रायफल ट्रूपने नरंदे ग्रामपंचायतीच्या ध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर स्कूलच्या आवारात शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदित्यजी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते भगवानराव सोनावणे, तिळवणे येथील माजी सैनिक कॅप्टन शशिकांत चव्हाण, तसेच संस्थाध्यक्ष नितीन पाटील, शुभांगी पाटील, मुख्याध्यापिका अधीक्षक किरण थोरात, विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देणारे माजी सैनिक मेजर श्री दिगंबर कुलकर्णी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप निकम यांनी केले. प्रास्ताविक संजय सिंह पाटील यांनी केले. यावेळी सैनिकी स्कूलचे विद्यार्थ्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ज्याप्रमाणे परेड होतो तशीच हुबेहूब परेड साकारली. यावेळी उपस्थित सर्वच पालकांनी या मुलांचे कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवानराव सोनावणे यांनी आदर्श शिक्षक म्हणून किरण थोरात व आदर्श शिक्षिका म्हणून शीतल शेटे यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. त्याचबरोबर कॅप्टन शशिकांत चव्हाण यांनाही किरण थोरात यांचा आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून ट्रॉफी देऊन सत्कार केला. किरण थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आर न्यूजसाठी राहुल रत्न परके, हिंगणगाव, कुंभोज.